आता पुण्यात घडलेल्या अत्यंत दुर्दैवी घटनेचा पहिले तर मी त्याच्याबद्दल खूप खूप दुःख व्यक्त करते, संताप व्यक्त करते आणि कुठेतरी हे समाधान व्यक्त करते की फास्ट ट्रॅक मध्ये निर्णय घेऊन सन्माननीय न्यायालयाने न्याय फास्टेस्ट डिलिव्हर केलेला आहे आणि ते पण फाशीची शिक्षा दिलेली आहे. एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीचा सन्मान करणं आणि शरीर एखाद्याचं हे म्हणजे तुम्हाला राग आला म्हणून कोणावर अटॅक करा, कोणावर अत्याचार करा, कोणाला मारून टाका, या प्रवृत्तींना आळा घालण्याची गरज आहे. आणि हे मी जो निर्णय आहे तो एक स्त्री म्हणून सुद्धा त्याबद्दल मी समाधान व्यक्त करते. पण तरी पण त्या कोवळ्या जीवाचा जो जी त्याच्यावर अत्याचार झाला त्याच्याबद्दलची माझी संवेदना ही सदैव कायम राहील. आता कोर्टाची आणि जे फास्ट ट्रॅक मध्ये यंत्रणांनी काम केलं त्यांचे संबंधित गृह मंत्रालयाचे सुद्धा मी त्या मनाने आभार व्यक्त करते. म्हणजे कोर्टाची पण जी भावना आहे, मी तेच सांगते की कधी कधी एखाद्याला शिक्षा ठोठावल्यानंतरही अजून शिक्षा करावी वाटावी असा एखाद्याचा गुन्हा असेल तर ती भावना कोर्टानेही व्यक्त केली आहे आणि ती सगळ्या राज्यातून व्यक्त होत आहे. असं फास्ट ट्रॅक निकाल लागले तर ह्या नराधमांना आळा बसेल आणि गुन्हा करताना 10 वेळा कोणी विचार करेल अशा पद्धतीचा एक त्यांच्या मनामध्ये थरार निर्माण झाला पाहिजे.